नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत SY.BCom CBCS पॅटर्न 2019 विषय व्यावसायिक अर्थशास्त्र समग्र सत्र 4 यामधील प्रकरण 2 चलन विस्तार। मागच्या आपल्या प्रकरण 2 मधील पहिल्या व्हिडिओमध्ये आपण चलन विस्ताराचा अर्थ आणि प्रकार याबद्दलची माहिती घेतली। आता आपण या व्हिडिओमध्ये चलन विस्ताराची जी कारणे आहेत, जी मागणीच्या बाजूने आहेत आणि काही पुरवठ्याच्या बाजूने आहेत, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। तर प्रकरण 2 जे आहे चलन विस्तार, त्यातला पहिला भाग आपल्याला बघून झाला आहे की चलन विस्ताराचा अर्थ, व्याख्या आणि प्रकार। त्यानंतर आपण आजच्या आपल्या व्याख्यानामध्ये बघणार आहोत चलन विस्ताराची कारणे, जी मागणी बाजू आणि पुरवठा बाजूने असतात। त्याचबरोबर पुढच्या आपल्या व्याख्यानामध्ये आपण बघणार चलन विस्ताराचे परिणाम आणि त्याचबरोबर आपण मागच्या व्याख्यानामध्ये मागणी ताण निर्मित किंवा खर्च दाब निर्मित होणारा चलन विस्तार याचा अभ्यास केलेला आहे। आणि शेवटच्या नंतर आपलं व्याख्यान राहणार आहे या प्रकरणातलं ते म्हणजे मंदीयुक्त चलनवाढ, अर्थ, कारणे आणि त्यावरील उपाययोजना। तर चलन विस्तार याबद्दलची आपण माहिती घेतोय की 1930च्या जागतिक महामंदीनंतर जगातील प्रत्येक देशाला भेडसावणारी सर्वात महत्त्वाची व्यापक आर्थिक समस्या म्हणजे महागाई किंवा चलनवाढ ही आहे। तर दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात, विशेषतः 1970च्या दशकाच्या सुरुवातीपासून चलनवाढीचा सतत आणि उच्च दर जगभरातील अभ्यासकर्ते, धोरणकर्ते या दोघांसाठी सर्वात गंभीर आर्थिक समस्या म्हणून उदयाला आलेली आहेत। दीर्घ कालावधीत सामान्यतः किंमत पातळीत सातत्याने झालेली वाढ ही विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। आणि सततची किंमत पातळी वाढ ही जागतिक अर्थव्यवस्थेला भेडसावणारी दुसरी सर्वात गंभीर व्यापक आर्थिक समस्या आहे, जी आज तिसऱ्या जगातील विकसनशील अर्थव्यवस्थांना भूक आणि दारिद्र्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची जाणवणारी महत्त्वाची समस्या आहे। चलन विस्ताराच्या काही व्याख्या आपण बघू शकतो की कावतर यांनी दिलेली व्याख्या जी आहे त्यानुसार अर्थव्यवस्थेत पैशाचे मूल्य घटते आणि वस्तूच्या किंमत पातळीत वाढ होत असते, त्या स्थितीला चलन विस्तार असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर कोलनबर्ग यांनी दिलेल्या व्याख्येनुसार ज्या वेळेस अत्यधिक पैसा अत्यंत कमी वस्तूंचा पाठलाग करतो त्या स्थितीत सुद्धा आपण चलन विस्तार असे म्हणणार। म्हणून त्या स्थितीमध्ये पैसा खूप अधिक असतो आणि वस्तू फार कमी मिळत असतात। तर मिल्टन फ्रीडमन यांच्या मते अर्थव्यवस्थेत किमतीत वाढ होण्याची स्थिर व सातत्यपूर्ण प्रक्रिया म्हणजे चलनवाढ किंवा चलन विस्तार होय। त्याचबरोबर प्राध्यापक पिगू यांनी दिलेल्या व्याख्येनुसार जेव्हा पैशातील उत्पन्न ते उत्पन्न वाढीच्या प्रक्रियेत अधिक वेगाने वाढते तेव्हा ते म्हणजे चलन विस्तार होय, असं प्राध्यापक पिगू यांनी म्हटलेले आहे। तर सॅम्युएल्सन यांच्या मते चलन विस्तार किमतीच्या सामान्य पातळीत वाढ दर्शवणारी प्रक्रिया आहे। मग सामान्य किमतीच्या पातळीत वाढ म्हणजे चलन विस्तार किंवा भाववाढ, महागाई होय। तर हॉट्रे यांनी असं म्हटलं की जेव्हा फार मोठ्या प्रमाणात पैसा चलनात येणे म्हणजे चलन विस्तार होय, म्हणजे खूप सारा पैसा फार कमी वस्तूंचा पाठलाग करतो त्या स्थितीला चलन विस्तार असे म्हणणार। तर चलन विस्ताराची काही कारणे आहेत, मग ती आपण आता अभ्यासणार आहोत। या दोन प्रकारची कारणे आहेत, काही मागणी बाजूची कारणे आणि काही पुरवठा बाजूची कारणे। जेव्हा एकूण मागणी वस्तू आणि सेवांच्या एकूण पुरवठ्यापेक्षा जास्त असते तेव्हा चलनवाढ होते। आपण अशा घटकांचे विश्लेषण करणार आहे की ज्यामुळे मागणी वाढते आणि पुरवठ्याची कमतरता होते। कोणत्याही अर्थव्यवस्थेत जेव्हा वस्तूंची मागणी त्यांच्या पुरवठ्यापेक्षा जास्त असते तेव्हा अतिरिक्त मागणी किमतींना वरच्या पातळीला ढकलत असते। दुसरीकडे जेव्हा घटकांच्या किमती वाढतात तेव्हा उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे किंमत पातळीत वाढ होते आणि अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ येत असते। ही पुरवठा बाजूची कारणे आहेत आणि याचं आपण दोन प्रकारे वर्गीकरण करू शकतो, मागणी बाजूची कारणे आणि पुरवठा बाजूची कारणे। तर आपण पहिले बघूया मागणी बाजूची कारणे। तर मग चलन विस्ताराची मागणी बाजूची कारणे कुठली आहेत? तर सर्वप्रथम आपण बघूया पहिलं कारण यातलं म्हणजे पैशाचा अतिरिक्त पुरवठा। व्यापारी बँका त्यांच्या पतविस्ताराच्या धोरणामुळे पैशाच्या पुरवठ्यात वाढ करतात आणि पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाल्यामुळे एकूण मागणीत वाढ होते, मात्र वस्तूंच्या या प्रमाणात वाढ झाली नाही, तर त्यामुळे वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे महागाई वाढते। दुसरं कारण आहे की पैशाच्या भ्रमणवेगात वाढ। पैशाचे एकक एक किती वेळा अर्थव्यवस्थेत फिरते म्हणजे पैशाचा भ्रमणवेग होय। अर्थव्यवस्था जेव्हा तेजीत असते तेव्हा जास्त लोक पैसे खर्च करतात आणि पैशाचा भ्रमणवेग वाढतो आणि त्यामुळे चलनवाढ किंवा पैशाचा पुरवठा अधिक होऊन किंमत पातळी वाढत असते। तिसरं कारण आहे की व्ययशक्य उत्पन्नात वाढ। सरकारच्या करविषयक धोरणामुळे सरकारने सूट दिली असेल, सामाजिक सुरक्षा योजना राबवली असेल किंवा सरकारच्या खर्चामध्ये वाढ झाली असेल, त्यामुळे लोकांचे व्ययशक्य खर्च करण्यायोग्य उत्पन्नाची पातळी वाढते, तेव्हा वस्तू आणि सेवांना त्यांची असणारी मागणी वाढते। सार्वजनिक खर्चात वाढ।
आजकालचे जे काही सरकार आहे त्यांनी कल्याणकारी राज्य संकल्पनेचा स्वीकार केलेला आहे आणि खर्चात अभूतपूर्व दराने वाढ केली आहे. त्यामुळे सरकार विविध कल्याणकारी योजना राबवत असते, ज्यामुळे वस्तू आणि सेवांची मागणी वाढते आणि लोकांच्या हातात अधिक पैसा येतो आणि त्यामुळे काय की ते अधिक वस्तू व सेवांना मागणी करत असतात. लोकसंख्येत वाढ. आज आपल्या देशामध्ये 132 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे आणि जेव्हा जेव्हा लोकसंख्या वाढते तेव्हा तेव्हा काय की एकूण वस्तू सेवांची मागणी वाढत असते व लोकसंख्या वाढ हेही एक या चलन विस्ताराच्या मागणी वाढीचं कारण आहे. ग्राहक उपभोग खर्चात वाढ. ग्राहक उपभोग्य वस्तू अधिक वापर करतात किंवा प्रदर्शनी परिणामामुळे लोकांनी केलेल्या जास्त खर्चामुळे त्यांनाही अधिक खर्च करावा लागतो. ज्यावेळेस त्यांना खरेदी करण्यासाठी हप्त्याच्या सुविधा मिळतात, त्यांना पतसुविधा मिळतात, ते जास्त खर्च करतात आणि मागणीमध्ये वाढ होते. या व्यतिरिक्त आरबीआयचे मौद्रिक धोरण जेव्हा स्वस्त पैसा धोरण किंवा पतविस्तार धोरण जेव्हा आरबीआय स्वीकारते तेव्हा पैशाच्या पुरवठ्यात वाढ होतो आणि त्यामुळे वस्तू सेवांना असणारी मागणी वाढते. तुटीचा अर्थभरणा म्हणजे सरकार जेव्हा लोकांकडून सार्वजनिक कर्ज घेते आणि अधिक नोटा छापून तुटीचा वित्त पुरवठ्याचा वापर करते, यामुळे सुद्धा एकूण मागणी वाढते, ज्यामुळे मागणीमध्ये वाढ होत असते. त्याचबरोबर खाजगी क्षेत्राचा विस्तार. खाजगी क्षेत्राच्या विस्तारामुळे एकूण मागणी वाढते. मोठ्या गुंतवणुकीमुळे रोजगार आणि उत्पन्न वाढत असते, ज्यामुळे वस्तू व सेवांना अधिक मागणी निर्माण होत असते आणि त्यातून चलन विस्ताराची स्थिती येते. काळ्या पैशाचं असणारं अस्तित्व. अर्थव्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार, कर चुकवेगिरी इत्यादी अशा प्रकारच्या जे काही काळ्या पैशाचे अस्तित्व असणाऱ्या घटना आहे, यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये एकूण पैशाचे प्रमाण वाढून त्यामुळे एकूण मागणीत वाढ होते आणि चलन विस्तार येते. सार्वजनिक कर्जाची परतफेड. जेव्हा सरकारने पूर्वी घेतलेलं आपलं कर्ज व्याजासह फेडलं असेल तर लोकांच्या हातात अधिक पैसा येतो. अधिक पैशाचा वापर ते अधिक वस्तू सेवांसाठी करत असतात. मग निर्यातीत वाढ. अर्थव्यवस्थेत एकूण मागणी, देशांतर्गत उत्पादने तसेच परकीय उत्पादने यामार्फत मागणी पूर्ण केली जाते. जर या मागणी पूर्ण करण्यामध्ये जर अपयश आला असेल तर निर्यात झाल्यामुळे देशात टंचाई निर्माण होऊन अर्थव्यवस्थेमध्ये या वस्तूंची कमतरता निर्माण होते आणि अर्थव्यवस्थेमध्ये असणारी मागणी अधिक ठरते आणि त्यामुळे चलन विस्तार हा घडून येत असतो. हे मागणी बाजूची कारण आहे. तर पुरवठा बाजूची काय कारणे आहेत ते आपण बघणार आहोत की पुरवठा हा कमी असल्यामुळे सुद्धा चलन विस्तार होतो. तर उत्पादन घटकांची कमतरता असते. मालाच्या पुरवठ्यावर परिणाम करणारा एक महत्वाचा घटक म्हणजे कामगार, कच्चा माल, वीज पुरवठा, भांडवल इत्यादी घटकांची जर कमतरता असेल तर पुरवठा हा कमी असतो आणि त्यावेळेस मागणी अतिरिक्त ठरून चलन विस्तार होत असतो. दुसरे आहे कामगार संघटना. जेथे कामगार संघटना शक्तिशाली आहे ते किमती वाढत असताना कामगार संघटना कामगारांच्या वेतनात वाढ करण्याची मागणी करतात. कामगार संघटना संपाचा अवलंब करतात आणि जर हे मालकांच्या दृष्टिकोनातून आवाजवी असेल तर ते लॉकआउट करतात, ताळेबंदी करतात आणि मग त्यामुळे मालाचा पुरवठा हा कमी होतो आणि त्यावेळेस किमती वाढतात. नैसर्गिक आपत्ती. जेव्हा मागणीनुसार बाजारात उत्पादनाचा पुरवठा कमी होत असतो, उदाहरणार्थ दुष्काळ असेल, भूकंप असेल, सुनामी असेल किंवा कोविड-19 यासारखी महामारी असेल, पूर असेल, हवामानातील बदल असेल, यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे कृषी उत्पादनाच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊन पुरवठा घटतो आणि किमती वाढू लागतात. कृत्रिम टंचाई. वस्तूंची कृत्रिम टंचाई निर्मिती सट्टेबाज व व्यापाऱ्यांकडून केली जाते. जे वस्तूंच्या काळा बाजारामध्ये गुंतलेले असतात असे साठेबाज लोक किंवा संस्था जे वस्तू साठा करतात आणि त्यांना अधिक किमतीला लोकांना विकत असतात. वास्तविक मूळ टंचाई. हे असे विशिष्ट वेळी उत्पादनाचे घटक पुरवठा कमी पडतात, याचा परिणाम उत्पादनावर होतो. पुरवठा कमी असतो, याचा परिणाम उत्पादन होतो आणि त्यामुळे किंमती आणि चलनवाढ वाढण्याचे कारण मागणीपेक्षा पुरवठा कमी होणे हे आहे. निर्यातीत वाढ. जेव्हा देशांतर्गत वापरापेक्षा निर्यातीसाठीचा जास्त माल तयार होतो तेव्हा या देशांतर्गत वापरातील वस्तूंची कमतरता निर्माण होते आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत वस्तूंची कमतरता निर्माण होऊन यामुळे अर्थव्यवस्थेत चलन विस्तार किंवा भाव वाढत असते. या व्यतिरिक्त अजून कारणे आपण सांगू शकतो की अनियमित पुरवठा. उत्पादनाचा भर हा आरामदायी किंवा विलासी वस्तूंच्या उत्पादनावर असेल तर देशामध्ये आवश्यक असणाऱ्या वस्तूंची टंचाई निर्माण होते आणि त्यामुळे काय की किमती वाढू लागतात. दुसऱ्या घट्ट्या फलाच्या नियमाची प्रचिती येते. ज्या उद्योगामध्ये जुन्या मशिनरी तंत्र, जुन्या परिणामाच्या पद्धतीचा वापर होत असतो तेव्हा घट्ट्या प्रतिफलाचा नियम लागू होतो. यामुळे किमती ज्या आहे त्या वाढतात, उत्पादनाचा खर्च वाढतो आणि उत्पादनाच्या किमती वाढल्यामुळे ही चलन विस्तार घडून येत असते.
आंतरराष्ट्रीय घटक, जेव्हा प्रमुख औद्योगिक देशांमध्ये किमती वाढतात त्याचा परिणाम जवळपास सर्वच देशांमध्ये पसरतो आणि इतर देशातीलही व्यापार संबंध असल्यामुळे किमती वाढतात। अनेकदा आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल सारख्या मूलभूत कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने देशातील सर्व वस्तूंच्या किमती वाढतात आणि चलन विस्तार निर्माण होतो। अप्रत्यक्ष करात वाढ, अतिरिक्त वित्तीय स्रोत निर्माण करण्यासाठी सरकारला जेव्हा प्रत्यक्ष करापासून अधिक महसूल मिळत नाही तेव्हा सरकार अप्रत्यक्ष करांवर अवलंबून असते। कधी कधी सरकार व्यवसाय किंवा उद्योगावर उत्पादन शुल्क आकारते, विक्री कर आकारते, व्हॅट, जीएसटी इत्यादी अप्रत्यक्ष कर लागते आणि यामुळे किंमत पातळी ही अधिक वाढत असते। अपुरी कृषी आणि औद्योगिक वाढ, काही काळात जर नोटबंदी, कोविड-19 यासारखी महामारी किंवा मंदी स्थिती निर्माण झाली असेल, यामुळे कृषी आणि औद्योगिक उत्पादनाची वाढ जी आहे ती त्याच्या ठराविक लक्ष्यापेक्षा कमी असते आणि त्यामुळे पुरवठा याची कमतरता निर्माण होते आणि चलन विस्तार निर्माण होत असतो। थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो तर 1930च्या जागतिक महामंदीनंतर जगातील प्रत्येक देशाला भेडसावणारी समस्या म्हणजे महागाई किंवा चलनवाढ आहे आणि सततची किंमत वाढीत वाढ ही जागतिक अर्थव्यवस्थेला भेडसावणारी दुसरी सर्वात गंभीर व्यापक समस्या आहे, जी तिसऱ्या जगातील विकसनशील अर्थव्यवस्थांसमोर भूक आणि दारिद्र्यानंतरची दुसऱ्या क्रमांकाची महत्वाची समस्या आहे। याचबरोबर आपण असं म्हणू शकतो की कोलंबर्न यांच्या मते ज्यावेळी अत्यधिक पैसा फार कमी वस्तूंचा पाठलाग करतो त्या चलन विस्तार असेही म्हटले जात असते। मग चलन विस्ताराची काही कारणे असतात, ही काही मागणी बाजूची आहेत तर काही पुरवठा बाजूची आहेत, त्याचा आपण अभ्यास केला आहे। जेव्हा एकूण मागणी वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यापेक्षा जास्त असते तेव्हा चलनवाढ होते, ही मागणी बाजूची चलन विस्ताराची कारणे आहे। आपण अशा घटकांचेही विश्लेषण केलेले आहे ज्यामुळे मागणी वाढते आणि पुरवठ्याची कमतरता निर्माण होते। कोणत्या अर्थव्यवस्थेत जेव्हा वस्तूंची मागणी त्याच्या पुरवठ्यापेक्षा जास्त असते तेव्हा अतिरिक्त मागणी किमतींना वरच्या पातळीला ढकलत असते। तर दुसरीकडे जेव्हा घटकांच्या किमती उत्पादन खर्च वाढतात तेव्हा उत्पादन खर्चही वाढतो। अशा प्रकारे यामुळे किंमत पातळीत तसेच अर्थव्यवस्थेतील चलनवाढ होते। या कारणांचे वर्गीकरण आपण मागणी बाजूची कारणे आणि पुरवठा बाजूची कारणे या प्रकारात केलेले आहे। तर या भागासाठी आपण निताम आणि स्थूल अर्थशास्त्र प्रशांत पब्लिकेशन हे पुस्तक वाचू शकता किंवा रसाळाजी, एस.पी. अडाव, कापडी घोटेकर व्यावसायिक अर्थशास्त्र स्थूल प्रशांत पब्लिकेशन जळगाव हेही पुस्तक तुम्हाला वाचनासाठी उपलब्ध आहेत। त्याबरोबर काही संदर्भ पुस्तके म्हणून एम.एल. जिंगन मॅक्रो इकॉनॉमिक थिअरी, एच.एल. आहूजा मॅक्रो इकॉनॉमिक थिअरी, डेव्हिड के. नवलकर मॉडर्न इकॉनॉमिक थिअरी हेही ग्रंथ तुम्ही वाचू शकतात। तर यावरती स्वाध्याय प्रश्न किंवा अध्ययन प्रश्न कुठला विचारला जातो तर तो म्हणजे चलन विस्तार म्हणजे काय, चलन विस्ताराची कारणे स्पष्ट करा। मग मागणी बाजूची काही कारणे आणि पुरवठा बाजूची कारणे ही स्पष्ट केली तर 15 गुणांचा हा प्रश्न आपल्याला सोडवता असतो। तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे हा भाग पूर्ण केलेला आहे। तर पुढच्या आपल्या व्याख्यानामध्ये आपण चलन विस्ताराचे अर्थव्यवस्थेच्या विविध घटकांवर होणारे परिणाम हे बघणार आहोत।